आज भारतात फॉरेन ब्रँड, फास्ट ग्रोथ आणि फ्री बिझनेस दिसते. पण हे कुठून सुरू झाली माहित आहे का? द आन्सर इज लिबरलायझेशन. न्यू इकॉनॉमी पॉलिसी 1991. एल स्टँड फॉर लिबरलायझेशन. लिबरलायझेशन म्हणजे गव्हर्नमेंटचं इकॉनॉमीवर रूल्स, रेग्युलेशन आणि रिस्ट्रिक्शन कमी करून बिझनेसला ग्रोथ पोटेन्शियल करायसाठी हेल्प करणे. सोप्या शब्दात म्हणजे सांगायचं झालं तर 1991च्या आधी काय असायचं की लिबरलायझेशनच्या अगोदर बिझनेस करणं खूप अवघड असायचं. म्हणजे लायसन्स घ्यावे लागेल, एक लायसन नाही तर 3-3, 4-4 लायसन, कुठल्या बिझनेसला 10-10 लायसन घ्यावे लागायचे. पण आता हे लिबरलायझेशनमुळे हे कमी झालं. आणि खरा मोठं लिबरलायझेशनचा हाच होता की लायसन्स राज्य संपविणे. तर आता काय असे ऑब्जेक्टिव्ह होते ज्यामुळे लिबरलायझेशन आपल्याला आणावं लागलं? एकतर लायसन राज्य संपवणे आणि प्रायव्हेट सेक्टरला ग्रोथ देणे आणि कॉम्पिटिशन वाढवणे. कॉम्पिटिशन वाढल्याने काय होतं की आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसची क्वालिटी आहे इन्हेन्स होते आणि एफडीआयला अट्रॅक्ट करणे. असं आपण एक एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचा एक बिझनेस करायचा आहे. तर मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करायसाठी तुम्हाला आधी खूप काही लायसन्स हे ते घ्यावे लागत होते लिबरलायझेशनच्या आधी. पण आता असं काही राहिलं नाही. तुम्ही जर गव्हर्नमेंटचे काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले तर तुम्ही ते सुद्धा बिझनेस करू शकता. तर आता या लिबरलायझेशनच्या आपल्या इकॉनॉमीवर काही इम्पॅक्ट पडला की नाही? ऑफकोर्स पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला आणि तुम्ही ते बघतच आहे. इंडस्ट्री ग्रोथ वाढली, एम्प्लॉयमेंट जनरेट झाली, आपली जीडीपी वाढली आणि असे बरेचसे. तर तुम्हाला काय वाटतं याबाबत हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि असंच कॉमर्स नॉलेज येण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.